छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्या निमित्तानं आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आम्ही दोघं जण एकत्रित आपल्या सर्वांच्या भेटीला आलो आहोत आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी. शाबाश. नाही नाही खाली वाकू नको जास्त नको बस बस. अरे माझं नाही. हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि मी शिवदास. आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्या निमित्तानं आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आम्ही दोघं जण एकत्रित आपल्या सर्वांच्या भेटीला आलो आहोत आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी. आणि शौर्या पण खूप छान अशी तयार झालेली आहे होऊ शकता. फक्त महाराष्ट्राचीच नाही तर अखंड हिंदुस्थानाची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आणि सर्वांनाच उत्साह आहे. आमच्या शौर्याला सुद्धा तेवढाच उत्साह आहे. कशी तयार झालेली आहे बघा. मस्त मराठमोळा लुक नऊवारी घालून. आणि आता आमच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत. आता आपल्याला महाराजांची पूजा करायची आहे आणि पूजा करणार आहे आमची शौर्य. बरोबर. चला याय आहे माझीच हे सगळे अगोदर हळदी कुंकू हे आहे. गुलाब लावायचा. थांब बेटा बेटा पप्पा लावणार पप्पा आरती लावणार. पप्पा सांगतात तसं. ओके हा वेरी गुड. वाह. शाबाश. बस अरे हे काय झालं ते झालं ना बाळा. एकच पाय करा ते आता आरती पप्पा करणार. आरती ओवाळते शौर्य. आजचा माणसाकडे शौर्य आला. शाबाश. द्या आता पप्पा. आरती ठेवा खाली. दर्शन घ्या. शाबाश. नाही नाही खाली वाकू नको जास्त नको बस बस. अरे माझं नाही. शाबाश. उभं टाका. मेरा बच्चा. चला आता आपण आरती करू. थांब बेटा थांब थांब. आता तू इथे थांब पप्पाला करू दे. इथे थांब 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 हां थांब इथं. ओके जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. चला एक फोटो घेतो मी. हे पहा आता आम्ही चौघजण छान असे फोटो सेशन चालू आहे. इकडे बघा पप्पाचं आणि दिदीचं चालू होतं तिकडे आणि इकडं माझं आणि शोरूचं. आम्ही दोघी सेम सेम पप्पा आणि दिदी सेम सेम नहीं दीदी और है दीदी येलो घातला. अगं दीदी पप्पा सारखी दिसती तू ढबरी मम्मी सारखी दिसती. बरं ठीक आहे तू पप्पा सारखी दिदी दिसती दीदी माझ्यासारखी दिसते.
तिला हिला घ्या तुमच्याकडे डबरीला मला द्या शोरूला आमच्या दीदीला द्या नाही, आमच्याकडे मला दिदीच पाहिजे. नाही नाही माझी दीदी द्या माझी दिदी घ्या आम्ही व्हिडिओच घेत नाहीत मी ते तिकडे बघ हां चालते चीज नका घेऊ. आम्हाला व्हिडिओ नाही घेतले की तुमचा व्हिडिओ चालत नाही. चालते का नाही दीदी चालते आम्ही व्हिडिओ मध्ये असल्याच्या नंतर नाहीतर जास्त भाव खाऊ नका म्हणा सॉरी आम्ही दोघी असलो तरी चालते बोलला चालतंय आम्ही असल्यावर पण. हं. बरं. चला सर्वजण असलं तर अजून छान चालतंय खाल्लं तरी यांना भूक लागतच राहते छोटीशी भूक लागली, हं? बस नाही. अरे मेकअप केलेला तिचा मेकअप खराब होईल खाऊ दे. हा तिला टाकते. वरतून टाकते तिला फटकून येणार. होय खरबूज खाणं चालू आहे इकडं काय ताप आहे बाबा खरंच खरबूजचा रस म्हणजे ते पाणी पाणी फेकून द्यायचं ते मला पाजायला रस लय शहाणी आहेस ग मी तुझी मम्मी आहे तू माझी नाही अगं खरबूजचा रस करून द्यायचा का असं विचारते. नाही ते कळलं मला ते तिथं लपते पाणी पाहिली आणि म्हणाली मम्मी तुम्हाला खरबूजचा रस द्यायचा का त्याचं बनवणार आहे ना मी ज्यूस. काय बनवत नाहीत तुम्ही ज्यूस असंच खातात तुझ्या कपड्याला लाग ना शोरू ठेव खाली थांबतो दिलो कापून देतो मला. ते काटा चम्मच घे तुला खायला यांचं खाणं झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या दोघींचे 1-2 व्हिडिओ रील्स वगैरे काढले आणि खूप छान पहा आमची शौर्य आता किती गोड दिसत होती छान सेम साड्या वगैरे घातल्या आम्ही आणि म्हणजे छान प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर ॲटोने मी आर्या आणि शौर्या निघालो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी मस्त छान असा साहेबांनी हार वगैरे आणून दिलेला. तुम्ही म्हणताल सर कुठे आहेत तर सर मोटरसायकलवर येत आहेत आणि कसं साडी घातलेली एवढं मेकअप केलेलं आणि आमची गाडी गावाकडं होती तर त्याच्यामुळं आम्ही ॲटोने आलो. आणि हे पहा आमच्या सेलूमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती सुंदर असं पुतळ्याच्या भोवती म्हणजे सजावट तर केलेलीच आहे मस्त जिकडं तिकडं भगवं वादळ म्हणतात तसं छान असं दृश्य दिसत आहे. आणि आपल्या राजांचा जन्मोत्सव म्हणजे जयंती सेलिब्रेशनसाठीच एवढे सर्व मावळे त्यांचे आलेले आणि आम्ही पण नटून वगैरे गेलेलो. आणि शौर्याची पहा किती म्हणजे धडपड अगोदर वरती जाण्याची मी जाणार मला आणि सरांना तर पाठीमागेच ठेवलं आणि आपणच मॅडम वरती चालल्यात. आणि पहा आमच्या सेलूमधील छत्रपती शिवाजी महाराज किती मस्त आणि छान असं कारंजे आणि सजावट पण मस्त झालेली तिथे. मग काय दर्शन वगैरे घेतले आणि आम्ही दोघांनी मिळून महाराजांना हार वगैरे घातला आणि खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जोडीने जाऊन घरची तर पूजा झालीच पण बाहेर पण आपल्या राजांचं दर्शन घेतलं आणि जोडीने गेल्याच्यानंतर जो आनंद जो उत्साह असतो तो वेगळाच. त्याच्यानंतर दर्शन वगैरे झाले थोडेसे फोटो वगैरे काढले आणि शौर्या म्हणे आता मम्मी थोडीशी भूक लागली मग तिला नेलं तर आम्ही आईस्क्रीम खायला आम्ही असंच आईस्क्रीम पार्लरला गेलो. तिथं तिने आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आईस्क्रीम खाल्ल्याच्यानंतर आर्या म्हणते पप्पा थँक्यू. मी म्हणलं ओके म्हणलं बस झालं म्हणलं थँक्यू तुमचं चला म्हणलं आता घरी. मग काय थोडीशी शॉपिंग पण केली ती आम्ही आणि शौर्या आणि आर्या सरांसोबत गाडीवर गेल्या आणि मी परत येताना ॲटोनेच आले. पण आज खूप दिवसाच्या नंतर आम्हाला खूप मस्त वाटलं. तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला? आणि शौर्या म्हणाली पप्पा मम्मीला घ्या ना ते म्हणे जागा आहे का मम्मीला कुठे डोक्यावर बसवायचं आता. आणि त्याच्यानंतर रात्रीच्याला एवढी तर छान अशी शिवजयंती निघालेली उत्साहात पहा किती महिला म्हणजे मुली इतकं सुंदर म्हणजे सादरीकरण केलं त्यांनी आणि आम्ही पण पाहायला गेलो तर छान वाटलं. आणि ही आमची शिवजयंती सेलूमधील आणि ह्या पहा पवार मॅडम पलीकडं
बोरसे मॅडम पण होत्या आणि अशा पद्धतीने आम्ही छान असं सेलिब्रेशन केलेलं. तुमचं कसं झालं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा.